स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। तर आत्ता मी उभा आहे, माझ्या पाठी तुम्ही बघू शकता। तर इथे जो समोर आहे ना तो समृद्धी महामार्ग आहे माझ्यासमोर, आणि इथे बेसिकली पेट्रोल पंप आहे। पेट्रोल पंपला मी उभा आहे आणि इथे समृद्धी महामार्गच आहे। आणि मुंबईपासून निघाल्यावर ऑलमोस्ट 200 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यावर हा पट्टा मला भेटलेला आहे। कारण आता जो समृद्धी महामार्ग जो चालू झालेला आहे तो इगतपुरीच्या नंतर झालेला, आणि आत्ता जो आहे करंटली बेसिकली तो नॉर्मल तुम्हाला भिवंडी नंतरच भेटतो। त्यानंतर मुंबईनंतरचा हा पहिला पट्टा आहे जिथे स्टेचं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। तर माझ्या पाठी बघू शकता, आणि इकडे एक पेट्रोल पंप आहे। तर तिकडे तुम्हाला होर्डिंग्स वगैरे दिलेले आहेत की 40 किलोमीटर नंतर पेट्रोल पंप आहे आणि तिथे इटरीज वगैरे तुम्हाला भेटतात म्हणून। तर एक छोटंसं इटरीचं शॉप आहे इकडे बघा, तर बिग हॅपी बाईट्स म्हणून आहे, आणि स्पॉन्सर बाय मे बी HP। इकडे पेट्रोल पंप आहे, इथे कार पार्किंग वगैरे तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर इकडे तुम्हाला थोडेसे इटरीचे शॉप्स तुम्हाला बघायला भेटत आहेत, आणि एकदम छोटंसं असं आहे तिथे मेजरली कांदा पोहे, वडापाव, त्यानंतर मिसळपाव, चहा असं काही भेटतं। आणि ऑलमोस्ट आता मिसळपावासाठी मी बघितलेलं तर मिसळपाव आता तिकडे संपलेली आहे, आणि आता मेजरली आता पोहेच फक्त राहिलेले आहेत। म्हणजे विचार करा, आता सकाळचे वाजले 7:30, म्हणजे त्याच्या आधी जे लोक मुंबईवरून निघालेले आहेत त्यांनी सगळं मिसळपाव वगैरे संपवलेली आहे, आणि आता पोहे आणि चहा फक्त राहिलेली आहे। तर सांगायचं असं की मी आज मुंबईवरून निघालो आहे शिर्डीला जाण्यासाठी। तर तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच असेल, तर शिर्डीसाठी निघालो आहे। सकाळी 4:30 वाजता घरातून निघालो आहे। तर ह्याच्या पुढे कसं काय शिर्डीचं डेव्हलपमेंट वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवतो। आणि आता करंटली मी भक्त निवासमध्ये राहणार आहे। भक्त निवासमध्ये ची सोय कशी आहे, त्यानंतर शिर्डीचं दर्शन आमचं कसं झालं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तिथून समृद्धी महामार्गामधून नंतर एक्झिटला आतमध्ये पडल्यावर, एक्झिटनी आतमध्ये आल्यावर आता माझ्या पाठी तुम्ही बघू शकताय हा आपला ओल्ड हायवे आहे, जिथून आपण मुंबईवरून शिर्डीला यायचो। माझ्या पाठीत उभा आहे, तर तिथे आम्ही या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो आहे। बघा खूप छान असं ग्रीन लीव असं रेस्टॉरंट आहे, ते साईबाबांची प्रॉपर अशी प्रतिमा तुम्हाला बघायला भेटते, खूप मोठी आहे। आणि इकडे आता थोडं नाश्ता वगैरे करायला थांबलेलो आहे। खूप छान असं रेस्टॉरंट आहे। तर हा नेक्स्ट पॉईंट आहे आपला करंटली, कारण तिथे नाश्ता एवढा काही भेटला नाही, तर इथे थोडासा मसाला डोसा वगैरे खाऊन पुढे जातो। आता इथून भक्त निवास फक्त आणि फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर हार्डली मला इथून 6 ते 7 मिनटं लागतील। त्यानंतर भक्त निवासला पोचून तिकडचे जे काही प्रोसेस असेल ते मी तुम्हाला पुढे सांगतो। या हॉटेलमध्ये नाश्ता करायला जातो, हे बघा इथे छान शिववृंदावन आहे। हॉटेलमध्ये पण तुळशी वृंदावन स्टेजच आहे। त्याच्यानंतर साईबाबा आहे, पण छान आहे, एकदम मस्त बघण्यासारखं असं। हॉटेल पण खूप छान आहे बघा, किती मस्त असं हॉटेल आहे, खूपच छान आहे। म्हणजे एवढं सगळं प्रतिमा वगैरे स्थापन केलेली आहे साईबाबांची। हॉटेल बघा काय मी दाखवते तुम्हाला साईबाबांचं। खूप छान असं हॉटेल आहे बघा, हॉटेल आहे म्हणजे एकदम लक्झरियस हॉटेल आहे, पूर्ण असं लक्झरियस हॉटेल आहे। एवढा मोठा आहे बघा, डोसा बघा, डोसा, मेंदूवडा बघा। राधिकाची मम्मी पण आली आहे आमच्याबरोबर ट्रिपला। मेंदूवडा, मम्मी, पप्पा, मी, राधिकाची मम्मी, राधिका,
हा गारच आहे. त्यांची सगळे आलेले आहेत. आता इथे बसून मी मस्तपैकी नाश्ता करतोय. हे बघा मुलांना खेळायला पण त्या हॉटेलमध्ये आहे बघा, येतांची उडी मारते. हे बघा त्यामध्ये खूप छान असं हॉटेल आहे बघा, मुलांना असं खेळायला. त्यानंतर असं हॉटेलचा परिसर, इथे साईबाबा, असं काय बाहेरचा व्ह्यू आहे बघा, मस्त असा व्ह्यू आहे बघा. तर आता बेसिकली मी पोचलो आहे धारावती भक्त निवास. हे तुम्ही पाठी बघू शकताय. हे बघा धारावती भक्त निवास एवढं मोठं आहे, एकदम विशाल आहे. आणि इथं तुम्ही जर खाली बघितलं ना, तुम्हाला कार पार्किंगचं आहे. ते बघा इथे पूर्ण असं कार पार्किंगचं आहे. कारण ते इथे थोडेसे शॉप्स आहेत, म्हणजे तुम्ही जर बेसिकली साबण वगैरे घेऊन आला तर तिकडे आहे, आणि प्रसाद वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि जर स्नॅक्स वगैरे पण तुम्हाला जर पाहिजे असेल ना, तर तिथे तुम्हाला भेटून जातं ते स्नॅक्स. त्यानंतर कोल्ड्रिंक्स वगैरे पण आहेत. आणि ही मेजरली अगर तुम्ही बघताय ना, तर ही त्याची बघा मेन एंट्री आहे. बघा अशी मेन एंट्री आहे. तर आतमध्ये मी जातो आणि तुम्हाला दाखवतो की आतमध्ये गेल्यावर तुम्हाला काय काय सोयी दिलेल्या आहेत. मधून तुम्हाला हे बघा असं काय दिसतं, असं काय तुम्हाला आतमधून व्ह्यू आहे. आणि इथे तुम्हाला बघा साईचं लाईव्ह दर्शन इथे तुम्हाला दिसतं आहे. म्हणजे इथे बसून तुम्ही लाईव्ह दर्शन घेऊ शकता. आणि इथे तुम्हाला रिझर्वेशन काउंटर आहे. माझं बेसिकली मी आधीच केलं होतं, म्हणजे रिझर्वेशन ऑनलाईन बुक करावं लागेल. तर इथे नॉन ए सीचे चार्जेस 600 रुपीज आहेत आणि ए सीचे 900. ते ए सी रूम तर आम्हाला भेटली नाही, तर मी नॉन ए सी रूम्स घेतलेली आहे. आणि माझं चेक इन पण 12 वाजताच होतं, बट त्यांनी मला लवकर चेक इन दिलं. आता सकाळचे वाजले 10 आणि मला लवकरच त्यांनी चेक इन दिलं. तर आता मी इथून एक्सप्लोअर करून पुढचं जे साईबाबांचं दर्शन असेल ते मी घेतो. तर मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर मंदिराच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला बाहेरचं परिसर दाखवतो. हे बघा कॅन्टीनच्या बाहेरच उभं आहे मी. तर कॅन्टीनमध्ये बघा रेट बघा काय, चहा 2 रुपये, कॉफी 3 रुपये, दूध. आणि बघा मी पाण्याची बॉटल घेतली आहे. मला वाटतं साईचंच ब्रँड आहे, साई झील म्हणून, 10 रुपये फक्त पाण्याची बॉटल. जर तुम्ही बिस्लरी घेतलात तर 20 रुपये, तर इथे 10 रुपये. आणि बघा हे सगळे कॅन्टीनचे रेट्स आहे. मम्मीने चहा घेतली आहे. म्हणजे विचार करा, 2 रुपयाला चहा, 2 रुपये देऊन 2 रुपयाला चहा आणि 10 रुपयाला एक पाण्याची बॉटल. आणि इकडे पण तुम्हाला हे आउटलेट्स मी तुम्हाला दाखवलेले ना, प्रसादाचे आउटलेट्स आहे. अरे बघा ते या आंघोळीचा साबण जर विसरला असेल तुम्ही, तर तुम्ही इकडे घेऊ शकता. किंवा इकडे तुम्हाला स्नॅक्स वगैरे आहे. त्यानंतर इथे फ्री बॅक क्लॉक रूम आणि इकडे नोवल्टीज साईबाबांचं आहे. जे उत्तम अशी सोय आहे बेसिकली, खूप छान असं वाटलं. आणि परिसर बघा ना, परिसर बघा केवढा मोठा आहे. आणि मेजरली हे द्वारावती जे भक्तनिवास आहे ते मेजरली चेन्नईच्या एका ट्रस्टनी बांधलेलं आहे आणि नंतर मग साई ट्रस्टला ट्रान्सफर केलेलं आहे. तर मेजॉरिटी ऑफ लोक चेन्नईचे दिसले आहेत इकडे मला, म्हणजे मिक्स आहेत लोक, बट मेजॉरिटी ऑफ लोक चेन्नईचे आहेत. आणि मुलांना खेळायला आहे बघा इकडे समोर. तर रात्री येतांशीला मी घेऊन जाईन, तेव्हा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवीनच. म्हणजे खूप अशी छान अशी सोय आहे. म्हणजे भक्त निवासमध्ये 600 रुपयामध्ये तुम्ही रूम घेत आहे आणि तुम्हाला एवढ्या सगळ्या सुविधा भेटत आहेत. ह्याच्याहून चांगली गोष्ट तुमच्यासाठी काय आहे. आणि इकडे जेवण वगैरे सगळं फ्री आहे. अन्नक्षेत्रामध्ये तुम्ही जर गेलात तुम्हाला जेवण देखील फ्री आहे. तरी बघा इकडे मी गाडी लावली आहे, गाडीची पार्किंग पण आहे बघा. माझी गाडी इकडेच उभी आहे. गाडीची पार्किंगची पण उत्तम अशी सोय आहे. आणि बघा रूमची क्वालिटी पण खूप छान आहे आणि खूप अशी चांगली सोय वगैरे केलेली आहे. जेवण फ्री आहे. त्यानंतर हे साईचं दर्शनचं टायमिंग आमचा 1 वाजताच आहे, बट आत्ता वाजले सकाळचे 10:30. तर लेट्स द सेम पासवर मी दर्शन घेऊ शकतो का, पण मला वाटतं भेटून जाईल. कारण जसं भक्तनिवासमध्ये एंट्री भेटली तसं इथे पण मला वाटतं दर्शन भेटून जाईल. तर दर्शन घेऊन
मग नंतर कनेक्ट करतो. तिथून मग माझी जी शनी शिंगणापूरची जी जर्नी असेल ती मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवतो. आता जस्ट साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे. तर बघा आता आम्ही शनी शिंगणापूरच्या रोडला आहोत. इथे समोरच पेरू विकणारे आहेत. तर त्यांच्याकडून आता पेरू खरेदी करण्यासाठी मम्मी पप्पा सगळे इथे उतरलेले आहेत. उत्सुकता झालेले आहेत एकदम पेरू खरेदी करण्यासाठी. पण काही लोक मला वाटतं पेरू खरेदी करून परत येत आहेत. बघूया आता हे लोक किती पेरू खरेदी करून आणतात. तर आता इथून शनी शिंगणापूरच्या दिशेने जात असताना आता काय काय मध्ये मध्ये येतं ते मी तुम्हाला दाखवतो आणि आमचं दर्शन शनी शिंगणापूरचं कसं घडलं याची माहिती मी पुढे सांगतो. तर आता हे बघा माझ्या भागात तुम्ही बघू शकता शनी शिंगणापूरला जाणारा हायवे आहे. तर आता शिर्डीचा तो मेन हायवे होता ना तो त्याच्याकडून आता लेफ्ट घेतला आहे. सेकंड हायवे भेटला आहे आणि तिथून मग फाटा फुटतो त्यानंतर शनी शिंगणापूर येतं. तर इकडे आता आम्ही गाडी इथून थांबलेलो आहे. इथे तुम्हाला आहे बघा ऊसाचा रस आहे. ते ऑक्स आहे बैल आहे. बैलाच्या साह्याने इथे ऊसाचा रस काढला जातो आहे. तो म्हणजे एकदम पारंपरिक म्हणतात ना पारंपरिक ऊसाचा रस पहिल्या जमान्यामध्ये काढला जायचा. काही ठिकाणी मला वाटतं ऑक्स यूज न करता बैल यूज न करता माणसं पण काढतात पारंपरिक ऊसाचा रस. त्याच ऊसाचा रसाचा आनंद आता इकडे आम्ही घेणार आहोत. हे बघा इकडे असे झोपाळे वगैरे बांधलेत त्यांनी. हे बघा हे सगळे आमची फॅमिली झोपाळ्यावर वगैरे बसले. आणि हा बघा बैल आहे. बैलाला कसं बघा करतून ते रस काढतायत काका. ते रस हे करून घेत आहेत ते भाऊ बघा. मस्त असे बैल असा आहे बघा आणि त्याने असा ऊसाचा रस काढलाय. किती छान वाटतंय ना बघायला. मस्त एकदम. किती वर्षापासून करता हो तुम्ही? आम्ही हो मी होतो 15 वर्षाचा. 15 वर्षाचा. तेव्हापासून. कसं ग्लास तुमच्या इथे ऊसाचा रस? 30 रुपये. 30 रुपये ग्लास. होतो बराचसा धंदा तरी तुमचा असा दिवसभरामध्ये होतो धंदा वगैरे तुमचा असा? बरेच 1000 1,500 2,000. हो पण तुमचे असे शेतातलेच ऊस आहेत का तुमच्या? आम्ही विकत आणतो. विकत आणून करता काय? विकत आणतो आम्ही. विकत आणून करता काय? पहिला 20 रुपये ग्लास होता. हा रेट वाढले ऊसाचे. अच्छा बरं आहे. असं छानसं असं रोडवर आहे ऊसाचा रस. हे बघा हे सगळेजण हे चालू आहे ना ऊसाचा रस. बघा हे सगळे पित आहे. छान वाटतं. हे बघ हे बंद आहे बघ चालू आहे ते. मी नाही पिते. ते बघा शेतातून पण माणसं आणतायत. हे बघा शेतातून पण कोण कोण माणसं बघायला गेले तिकडून पण ऊसाचा. हे बघा हे काका असे ऊसाचा रस देत मला सगळं. हे बघा हे बस बस मला जरासच हा आहे. बघ. ऊसाचा रस. अरे हे बघा मिस्टर आमचे पित या सगळ्या पित आहे. हे बघा बाजूने अशा गाड्या जात आहेत. रोडवरतीच आहेत. ऊसाचा दिवाळ लावलाय काकांनी. तिथे छान अनुभव आहे बघा. खूप आता छान आहे. मस्त एकदम मस्त. प्युअर. आता मी बसते झोपड्यावर. हे बघा आता मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे. तर आता मंदिराच्या पार्किंग स्टँडमध्ये तर ही बघा ही अशी तुम्हाला पार्किंग दिलेली आहे गव्हर्नमेंटची. फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते पूर्ण अशी मोठी अशी पार्किंग आहे आणि इकडे दिलेलं आहे मंदिराकडे वे टू टेम्पल आणि इकडे चप्पल स्टँड आहे. इथे शनी शिंगणापूरमध्ये शनीचं दर्शन घेऊया. लेट्स सी किती वेळ लागतो दर्शनासाठी. हॅलो आम्ही आता शनी शिंगणापूर इथे आलेलो आहोत. हे बघा गर्दी किती आहे. मस्त रमणीय असं स्थान आहे. आज शनिवार असल्यामुळे तेल आणि शनिदेवावर वाहायला देतात. कोणी कोणी रवीची पानं वगैरे वाहत आहेत. हे
गर्दी आहे भरपूर. कशी गर्दी आहे ती देवळात. नारळ पण अर्पण करतात. नारळ पण देत आहेत. काय काय जण तेल देत आहेत. गर्दी बघा कशी आहे. लाईनीमध्ये सर्वजण चालली आहेत. एवढं शनिदेवाचं मंदिर खूप छान सगळं मस्त. आता हल्ली नवीन बनवलं. आम्ही पूर्वी आलो तेव्हा एवढं हे नव्हतं. आता छान असं मस्त लाईननी जाणं वगैरे. शैलेश्वर ओम शैलेश्वर नमः. ओम शैलेश्वराय नमः. स्वतः देतात. नहीं उनका है. आपका कौन है वो? उनका कैमरा है. तेरा फोटो निकाल. हा बघा एक छोटा मुलगा आहे. बघा. अरे पुसायचं नाही ते. हे बघ आपण आपल्या आई बरोबर आलाय. मम्मी बरोबर आलाय. ते बघा अभिषेक आता गेलाय इकडे तेल वाहायला. इथे सगळ्या देवी पण आहेत. देवी आहेत सगळ्या. महंत वय उदासी महाराज आहे तिथे. हनुमंत संकट मोचन. बघा मंदिरात आता परिसर नवीन बनला आहे. त्यांच्या इकडे मंदिराचा परिसर नवीन बनला आहे. खूप साऱ्या नवीन गोष्टी आहेत. तर आता जस्ट तेल वाहून आलेलो आहे शनिदेवाला. आणि हे बघा आता हे नवीन बनलं आहे. आता तेव्हा हे सगळं नव्हत्या गोष्टी. ठीक आहे. आता जरा हे सगळं नवीन बनलं आहे बघा. बघू शकता. बघा आता एकदम म्हणजे बसायला एकदम मंदिर एकदम छान असं बसायला असे लोक बसलेले आहेत. ते तुम्हाला बघा नवीन बांधलेलं आहे. पूर्ण खूप सुधारणा झालेली आहे. आणि परिसर पण खूप मोठा आहे. तर अन्नक्षेत्र बंद होतं माहीत नाही. कारण लास्ट टाईम जेव्हा मी आलेलो तेव्हा मी अन्नक्षेत्रामध्ये जेवलो देखील होतो. तर आता अन्नक्षेत्र बंद आहे. ते 9 ग्रहाचं मंदिर देखील आहे. तर इथे पहिला ग्रह शनिदेवाचं मंदिर. त्यानंतर हे बघा 9 ग्रह आहेत. इथे सेकंड केतू. म्हणजे ते प्रत्येक दिशा जी असते ना त्या पर्टिक्युलर देवस्थानाची व जीवित गुरु. तर त्या दिशेला ते 9 ग्रह तुम्हाला इथे बघायला भेटतात. म्हणजे प्रत्येकाची वेगळी दिशा आहे.
त्या प्रकारे बघा बुध, मर्कुरी, त्यानंतर शुक्र, दिशा पण बघ, शुक्र, व्हीनस, मर्क्युरी. हे बघा प्रत्येकाच्या ग्रहामध्ये पण प्रत्येकाची दिशा जी आहे ना ती ही आहे. येतांची इकडे इंग्लिशमध्ये देखील नावं दिलेली आहेत. मस्त असं परिचय छान तुम्हाला भेटतंय. चंद्रग्रहण, मून, हे बघा मंगल ग्रह, मार्स, राहू हे मंदिर. जे नवग्रह तुम्हाला एकाच ठिकाणी बसतात आणि त्याच्यामध्ये विराजमान आहेत शनी. छान एकदम त्यांचं हे केलेलं आहे. नवीन जे प्रकारचे दुकानं तुम्हाला इथे बघायला भेटतात. शनी रिलेटेड तेल हे सगळं तुम्हाला बघायला भेटतात. आणि पार्किंगचे एरिया आहे बघा. तर आता अन्नक्षेत्रामध्ये जेवण भेटलं नाही तर इथेच आता काहीतरी कोणत्याही हॉटेलमध्ये खाऊन मग पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ, जे आहे शिर्डीला परत जाऊ. मग रात्री शिर्डीच्या अन्नक्षेत्रामध्ये जेवण वगैरे करणार आहे. आत्ता आम्ही प्रसादाला चाललेलो आहे जेवण्यासाठी. आता रात्रीचे वाजले 7:30. तर दारावती भक्तनिवासमधून निघालो आहोत. हे बघा साईबाबांची, हे बघा तुम्हाला एक हे दाखवतो भक्तनिवासमध्ये ठेवलेलं. हे बघा आरामात साईबाबा झोपले. ते हे बघा पुरं रिअल वाटतं. पूर्ण रिअल वाटतं. आता चला मग प्रसादाचा लाभ घेऊया. तेव्हा मुलांना खेळायला किती मस्त लॉन आहे बघा. पूर्ण असा मोठा असा लॉन आहे बघा. पूर्ण असा मोठा असा लॉन आहे. आणि हे बघा पाठी मुलांना खेळण्यासाठी बघा पूर्ण असं बनवलेलं आहे. त्यानंतर इथे सीसॉ पण आहे. हे बघा घसरगुंडी पण आहे. हे बघा इकडे पण आहे घसरगुंडी. हे बघा किती छान आहे. आणि इकडे मधल्यामध्ये एक मोठं झाड आहे. त्याच्या आश्रयामध्ये लोक बसलेली आहेत. खूप असं छान वाटतंय. म्हणजे इकडे वातावरण चालायला पण खूप छान आहे लॉन. आता थोडंसं पावसामुळे हे झालेलं आहे, ओलं झालेलं आहे. पण वातावरण बघा गाईज किती मस्त आहे. टेम्परेचर आता 27-28 असेल. अरे मस्त असं थंडी वाटते. आणि भक्तनिवासची बिल्डिंग बघा काय चमकते लाईटिंगमध्ये. बघा हे बघा हे बघा काही लोक बॅडमिंटन पण खेळतात. हे बघा पूर्ण अशी बिल्डिंग चमकते. म्हणजे प्रसादाला जाता जाताच एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. खूप छान वाटतंय ना. टमटम रिक्षा एवढी मोठी टमटम रिक्षा आहे बघा. त्याच्यामध्ये बसलो आहे. हे बघा मस्तपैकी अन्नक्षेत्राला चाललो आहे. त्यांची पण आहे लाईट एवढी बाहेर आहे. टमटम रिक्षा अन्नक्षेत्राला चाललेलो आहे टमटम रिक्षामध्ये. फर्स्ट एक्सप्रेसमध्ये 5-6 लोक आरामात बसू शकतात. मस्त मार्केट आहे एकदम खूपच छान. ट्राफिक आहे आणि आज खूप सारे लोक आलेले आहेत. खूप गर्दी आहे शिर्डीमध्ये. शनिवार वार आहे पण गर्दी पण खूप आहे. उद्या अजून गर्दी होईल कारण उद्या संडे आहे ना. खूप गर्दी होईल उद्या.
चला हे बघा, हे प्रसाद द्यायला आलेलो आहे जेवण करायला. चला हे बघा, इकडे आहे फोटो काढायचे फेमस साईबाबा जेवण बनवताना. खूप लोक इकडे सेल्फी काढताना पण तुम्हाला दिसतील. सेल्फी काढताना पण तुम्हाला दिसतील बघा साईबाबाचं जेवण बनवताना. हे बघा, ए बाय. आणि इमारत बघा, प्रसादाची इमारत बघा, थोडी मोठी आहे. एशियामधलं सगळ्यात मोठं प्रसाद आहे, जिथे एका टायमाला 5,000 ते 10,000 लोक जेवू शकतात. हे बघा इमारत बघा. हे बघा, प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेलो आहे. ते बघा सगळे बसले आहेत. राधिका, हे बघा सगळे बसलेले आहेत प्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आम्ही आलो आहोत प्रसादालयमध्ये, तर आपण आता प्रसादाचा लाभ घेऊया. लोकांची गर्दी बघा काही, एवढे लोक ऑलरेडी जेवत आहेत. हे बघा, एवढे लोक ऑलरेडी जेवत आहेत. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय बघा, अजून एवढे लोक जेवू शकतात तर आले तर. हे बघा, एवढं मोठं किचन आहे आणि एवढे स्टाफ आहेत. हे बघा, वेल कोऑर्डिनेशन एकदम परफेक्ट. आणि शिर्डीला येऊन तर तुम्ही या प्रसादाचा लाभ घेतला नाही तर काय घेतला, नक्कीच येऊन या थालीमध्ये तुम्ही महाप्रसादाचा सगळ्या मिळून लाभ घ्यावा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शिर्डीला आल्यावर इकडे भक्तनिवासमध्ये पण तुम्हाला रोजचा प्रसाद असं आहे, पण इकडे लाभ घ्यायचा असतो ना, त्याची मजा एकदम वेगळी. हे बघा, जेवणामध्ये चपाती आहे, दाल राईस, कोबीची भाजी आणि मसूरची भाजी आणि एक स्वीट आहे. जेवण बघायला गेलात ना खूप छान आहे, म्हणजे एकदम असं टेस्टी आहे. आणि हा प्रसादाचा लाभ नक्की शिर्डीला आलात तर प्रत्येक माणूस घेतो, तर तुम्ही देखील घ्या. तर काल भक्तनिवासमध्ये प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर मी आलो रूमवर आणि आराम केलेला. आणि आता सकाळी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मुंबईच्या दिशेने चाललेलो आहे. तर इथे राहिलेली जी रूम आहे ना, ती मी दाखवली नव्हती व्हिडिओमध्ये. तर हे बघा, अशी रूम भेटलेली. हे बघा, अशी मस्त एक्सप्रेस रूम आहे. तर सगळे पॅकिंग झालेली आहे. बघा, 3 बेड आहेत आणि अशी रूम आहे मस्त. आणि इथे तुम्हाला वॉशरूम्स आहेत, म्हणजे खूप मोठा असा परिसर आहे. बघा, आता पूर्ण असा मोठा परिसर आहे. सकाळी एकदम मस्त गरम पाणी वगैरे पण होतं, समोर गार्डनचा होतं. आणि इकडे तर व्ह्यू बघितलं तर डायरेक्ट एकदम तुम्हाला गार्डन व्ह्यू आहे. हे बघा, कारंजे वगैरे. हे बघा, असं गार्डन व्ह्यू आहे पूर्णपणे. तर खूप छान वाटलं इथे भक्तनिवासमध्ये. तर तुम्ही आलात तरी या भक्तनिवासमध्ये राहा आणि इकडच्या जे सर्व्हिसेसचा लाभ घ्या. एवढंच बोलून मी आजचा माझा व्हिडिओ एंड करतो. तर तुम्हाला माझा शिर्डी आणि शनी शिंगणापूरचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.